हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे नळ आणि टाकी आपण घेऊन आलो. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. एकदम ट्रिक्स पद्धतीने आपण शिकणार आहोत. ओके, तर आगामी भरतीसाठी अत्यंत उपयोगी आहे, पडणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तर बघा आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. दुसरी नळ बघा, दुसरी टाकी 20 तासात भरते इथं. ठीक आहे, भरते. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग काय करायचं, पहिली बघा पहिली नळची एक टाकीला किती 10 तासात भरते, मग 10 लिहायचं. ओके, नंतर गुणाकार करायचं. आता दुसरी नळ एक टाकीला 20 तासात भरते, मग 20 लिहायचं. आणि छेदामध्ये काय करायचं आहे की या दोन्हीचं बेरीज पहिल्या नळची आणि दुसऱ्या नळची जे तासामध्ये ते बेरीज करायचं. 10 आणि 20 किती होतात, 30 होतात. मग इथे लिहायचं 30. ओके, आता बघा याला सॉल्व करायचं आहे. तर बघा हे शून्य कॅन्सल झाले. तर बघा 10 गुणिले किती होतात, इथं 2, 10 दोन्ही 20 होते आणि छेदामध्ये हे 3 राहिले. ओके, आता याला सॉल्व करायचं. बघा 3च्या टेबलमध्ये आपण भाग देऊया 3ला. पहिले आपण बघा 3 1 3, 3 सख 18 झाली. उरले किती, 2 उरले इथं इथं लिहायचं आणि छेदामध्ये 3 जशाला तसं. म्हणजे दोन्ही नळ एकदम सुरू केले असता तर किती, 6 युक्त पूर्णांक 2/3 तासात भरेल. जो ऑप्शन नंबर याचा ए असणार या ठिकाणी. ओके, तर नेक्स्ट याचा रिलेटेड दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न सेम आहे बघा, पहिल्यासारखंच आहे. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. दुसरी नळ ती टाकी 15 तासात भरते. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल हा प्रश्न आहे. सेमच आहे. सॉल्व याला सेमच करायचं आहे. काय लिहायचं पहिले, 10. ओके, तर लिहू 10 गुणिले 15. आता छेदामध्ये काय करायचं आहे, या दोन्हीची बेरीज करायची, 10 आणि 15ची. 10 आणि 15 किती होतात, 25 होतात. मग छेदामध्ये 25 लिहायचं आहे. मग याला बघा, याला काय करायचं, आता भाग देऊया. तर बघा 10 गुणिले 15 150 होतात आणि छेदामध्ये हे 25. बरोबर आहे. आता बघा आता भाग देऊया. 15 1 15, 15 सक 150. म्हणजे किती तासात भरेल, दोन्ही नळ सुरू केले असतात 6 तासात. जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ओके, या ठिकाणी बघा प्रश्न तिसरा आहे. मी चेंज केलेलं या ठिकाणी बघा प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 20 तासात रिकामी करते. बघा इथं काय प्रश्न आला, रिकामी करते. ठीक आहे, तर दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल. आता एक भरलेली आहे टाकी आहे, एक नळ सुरू आहे, दुसरी नळ काय रिकामी आहे, 20 तासात करते आणि पहिले नळ 10 तासात भरते. तर आपलं दोन्ही नळ एकदम सुरू केली असता टाकी किती वेळात भरेल हा प्रश्न आहे. सेम तसाच आहे, फक्त काय आलं आहे बघा, रिकामी जर आलं तर मायनस करायचं. सेम पहिल्या मागच्या प्रश्नामध्ये काय करायचं, हे 10 गुणिले 20 करायचं आणि छेदामध्ये काय करायचं आहे, रिकामी करतो म्हणजे काय करायचं की या 10मधून म्हणजे 20मधून काय करायचे, 10 मायनस करायचे. किती राहतात, 20मधून 10 गेले 10 राहते. ओके, तर बघा 20 10 200 म्हणजे 10 गुणिले 20 केले 200 होतात. बरोबर आहे, आणि छेदामध्ये हे 10 आले. ओके, तर बघा याला पण सॉल्व करायचं आहे. तर बघा हे शून्य आणि हे शून्य कॅन्सल होणार, फक्त राहतो काय 20. म्हणजे किती तासात नळ भरेल, 20 तासात भरेल. जो ऑप्शन नंबर याचं काय असणार आहे, बी असणार आहे. ओके, बघूया नेक्स्ट प्रश्न. मागच्यानीच प्रश्न आहे बघा, तिसरा प्रश्न होता तसाच आहे. एक नळ एक टाकी 6 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 8 तासात रिकामी करते. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल हा प्रश्न आहे. मग काय करायचे, 6 बरोबर आहे, ते लिहूया 6 गुणिले 8. बरोबर आहे, दोन्ही नळ असल्यामुळे. आणि छेदामध्ये काय करायचं, रिकामी करते, ते 8मधून 6 वजा करायचे, 2 राहतात. ओके, साईन 8 48 आणि हे छेदामध्ये 2 जशाला तसं. तर बघा याला सॉल्व करायचं आहे. बघा बे दोन्ही किती होतात, 4 होतात. बे चोक 8 म्हणजे किती, 24 तासात काय करणार, ती टाकी भरेल. ऑप्शन नंबर याचं काय असणार, बी असणार या ठिकाणी. ओके, बघा समोरचा प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा प्रश्न 5वा आहे, चेंज केलेला आहे. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 20 तासात भरते व तिसरी नळ ती 25 तासात भरते. ठीक आहे, इथं पण नाही, इथं नळ आहे. ठीक आहे, 25 तासात भरते. तर तिन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल हा प्रश्न आहे. मग असा प्रश्न आला बघा तर काय करायचं, सरळ या संख्येचं LCM काढायचं. इथं 10 आहे, 20 आहे, बरोबर आहे, आणि 25 आहे. बरोबर आहे, या तिन्हीचं काय काढायचं, तुम्हाला LCM काढायचं. कसं काढणार बघा, ट्रिक सांगतो. 10च्या टेबलमध्ये 20 आहे ना, मग 10 कॅन्सल करा. आता राहिलं काय, 20 आणि 25. तर 20 आणि 25 फॅक्टर पडा. कसं पडणार बघा की
5 चोक 20 होते, बरोबर आहे. 5 चोक 20, 20चे फॅक्टर पडल्यावर. तर आता बघा की 5च्या टेबलमध्ये 25 आहे, तर 5 कॅन्सल करा आणि राहिलं 4, या दोघाच गुणाकार करा. 25 चोक 100. मग हे काय झालं यांचं LCM म्हणजे लसावी झालं. आता करायचं काय बघा, आता छेदामध्ये काय करायचं आहे, 100 इथं लिहितो मी, ठीक आहे. इथं काय करतो, 100 लिहितो आणि वरी एक एक नस ज्याचं LCM काढलं आहे आपण त्याला भागायचं. बघा 10च्या टेबलमध्ये 100 किती नंबरला आहे, 10 नंबरला आहे. 10 10 100 होतात. अधिक करायचं परत, ठीक आहे. आता परत काय करायचं, 20नी भागायचं 100ला, 20 5 100 होते, तर 5 लिहायचं. परत अधिक करायचं. 25च्या टेबलमध्ये 100 किती नंबरला आहे, 4 नंबरला आहे, मी ते 4 लिहायचं, ठीक आहे. आता काय करायचं आहे, 10 5 15 पहिले कॅल्क्युलेशन करून घेऊया. किती होतात, 19 होतात. आता बघा लिहिताना काय करायचं, 100ला वरील घ्यायचं आणि जे कॅल्क्युलेशन केलं 19ला खाली घ्यायचं, म्हणजे व्यस्त करायचं. वरील लिहायचं 100 आणि छेदामध्ये काय करायचं, 19 लिहायचं आहे. ओके. आता याला भाग देऊया. बघा 19 5 95 होते, उरले किती, 5 उरले, बरोबर आहे. 5 उरले, इथे साईडला लिहितो. 5 उरले ना, इथं पॉईंट द्या, इथं शून्य वाढा, 50 झाली. तर 19 दोन्ही किती होतात, 38 होतात. ओके. आता 38, आता 50मधून 38 गेले, किती राहतात, 12 राहते. इथं थोडं मी रफ करतो, इथं म्हणजे थोडं हे होते, ठीक आहे, रफ मोकळं करण्यासाठी. तर बघा राहिले किती, 12. इथं 12 लिहितो मी. ओके. इथं लिहितो 12, एक मिनिट. इथे लिहितो 12. आता 12मध्ये एक शून्य वाढवा, म्हणजे 120 झाले. तर 19च्या टेबलमध्ये 120 नाही आहे, त्या जवळपास संख्या कोणती आहे, 14 आहे. 114 आहे. 19 सक 114, इथं 6 लिहायचं. म्हणजे याच्यासमोर अजून जाणार भाग इथपर्यंत थांबून द्यायचा आपण. म्हणजे किती, तिन्ही नळ एकदम सुरू केले असता 5.26 तासात ती टाकी भरेल, ठीक आहे. तर ऑप्शन नंबर कुठे दिसतो मित्रांनो, तुम्हाला मध्ये दिसतो. ओके. असाच बघा प्रश्न, असाच आपण दुसरा प्रश्न बघूया समोरच्या प्रश्नामध्ये. प्रश्न आहे बघा, मागच्या आहे सेम आहे. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 20 तासात व तिसरा नळ ती 30 तासात भरतो. तिन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. एलसीएम काढू. बघा कसं काढायचं, इथं 10 लिहायचं, बरोबर आहे. नंतर 20 आहे, इथं बघा इथं 10 20 आणि 30 आहे. सहज सहज काय करू आपण, एलसीएम काढू यांचं, ठीक आहे. आता एलसीएम काढताना आताच मी सांगितलं कसं ट्रिक वापरायचं. 10च्या टेबलमध्ये 20 आहे, 10 कॅन्सल करा एलसीएम काढताना, याचे फॅक्टर पडा, 10 दोन्ही 20 होतात, बरोबर आहे. आता 10च्या टेबलमध्ये 30 आहे, मग हा 10 कॅन्सल करा, मग या दोघांचा राहिलेल्याचा गुणाकार करा, 30 दोन्ही 60 होते. ओके. कळालं इथपर्यंत. आता बघा काय करायचं आहे, पहिले आपण जे आता काय करू, इथं छेदामध्ये काय करू, 60 लिहून घेऊया इथं, ठीक आहे. आता काय करायचं, या तिन्ही जी संख्या आहे 10 20 30, या तिन्ही संख्याला भागूया कशाने, या 60नी LCMनी. तर बघा 10 60च्या टेबलमध्ये किती नंबरला आहे, म्हणजे 10ने 60ला भाग जातो, 10 सक 60 लिहिलं. अधिक करायचं परत. आता 20 त्रिक 60 होतात, प्रत्येकाला भागतो आपण, 20नी 60ला भागतोय, ठीक आहे, म्हणून 3 आले आधी. परत काय करायचं, 30ला 60नी भागायचं, 30 दोन्ही 60 होते. आता करा यांची बेरीज, 6 आणि 3 9 आणि 2 11, इथं 11 आणि छेदामध्ये हे 60. ओके. आता करायचं काय बघा, इथे लिहिताना काय करायचं, व्यस्त करायचं, बरोबर आहे. म्हणजे 60 वरी जाईल आणि छेदामध्ये काय राहणार, 11. त्याला भाग द्या. आता भाग देताना बघा, 11 1 11, 11 5 55 होते, बरोबर आहे. उरले किती, 5 उरले आणि छेदामध्ये ज्याला भागलं त्याला 11 जशाला तसं, म्हणजे 5 तास युक्त अपूर्णांक 5/11 तास लागतो. ऑप्शन नंबर याच्यामध्ये बघा, तर इथं बघा, इथं काय करू आपण, इथं थोडं ऑप्शनमध्ये थोडं चुकले, इथं आपण काय करू, 5 करू, ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर C याचं उत्तर असलं या ठिकाणी, ठीक आहे. तर बघूया समोरचे प्रश्न. प्रश्न बघा चेंज आहे, पण सेम त्यात मागच्यावानीच आहे, तसंच काढायचं आपल्याला. फक्त इथं रिकामी झालेली टाकी आहे बघा. तर एक नळ एक टाकी 10 तासात, दुसरा नळ ती टाकी 20 तासात, तिसरा नळ 30 तासात रिकामी करते. आता बघा तिसरी नळ काय करते, रिकामी करते, तर 2 नळ भरते, हे 2 नळ भरतात आणि तिसरी जे नळ आहे ती रिकामी करते, बरोबर आहे. तर तिन्ही नळ एकदम सुरू केलं असता टाकी किती वेळात भरेल, हा प्रश्न सेम आहे. LCM काढायचं आहे, कसं, 10 20 आणि 30, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं कसं LCM काढले, डायरेक्ट मी इथे लिहितो 60, ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये बघा, मग मागच्या याच्या 6वा प्रश्न सेम तसं LCM काढलेलं आहे. मग बघा आता याला सॉल्व करायचं आहे. तर पहिले काय करायचं आहे, जो छेदामध्ये 60 आहे ते लिहून घ्यायचं, बरोबर आहे. वरी काय करायचं, एक एक न भागायचं. आता 10 बघा 10च्या टेबलमध्ये 60 किती नंबरला आहे, 6 नंबरला, इथं 6 लिहायचं. अधिक भरते म्हणून अधिक करायचं. दुसरं बघा दुसरी नळ पण भरते, मग काय करायचं, 20 त्रिक 60 होतात,
बरोबर आहे. आता तिसरंमध्ये काय करायचं आहे, तिसरी रिकामी करते म्हणजे 30वालं, बरोबर आहे. मग वजा करायचं रिकामी केले तर. आता बघा 30 दोन्ही 60 होते. आपण काय केलं, तिसरी नळ रिकामी करते ना, मग तिसरी नळचं आपण वजाबाकी केले. आता बघा 6 आणि 3 9, 9 मधून 2 गेले किती राहतात, 7 राहतात आणि छेदामध्ये हे 60. आता याला व्यस्त करायचं आहे. व्यस्त कसं होणार, 60 भागिले 7. ओके, याला भाग देऊया बघा. 7 8 56, 7 1 7, 7 8 56. उरले किती, 4 उरले आणि छेदामध्ये ज्याला भागलं त्याला तसं लिहिले 7. म्हणजे 8 युक्त अपूर्णांक 4/7 तासामध्ये टाकी, म्हणजे टाकी काय करेल, भरेल. ठीक आहे. जो ऑप्शन नंबर याच्यामध्ये कोणता असणार मित्रांनो, बी फॉर बाहुबली. ठीक आहे. तर बघा समोरचा प्रश्न बघूया. तर बघा सेम मागचा प्रश्न आहे हा पण. एक नळ एक टाकी 20 तासात भरते, दुसरा नळ ती टाकी 10 तासात, परत एकदा वाचतो. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 10 तासात व तिसरा 20 तासात रिकामी करते. तर तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग इथं पण काय करायचं, सेम एलसीएम काढून घ्यायचं. बघा एलसीएम कसं काढणार, बरोबर आहे. पहिले काय करायचं आहे, 10, बरोबर आहे, 10 आणि हे 20, बरोबर आहे, तिन्हीचे आहेत. आता यांची जर एलसीएम काढलं मित्रांनो तर 20 येते. कसं बघा, एक ट्रिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 10च्या टेबलमध्ये 10 आहे तर कॅन्सल होते, बरोबर आहे. हे दोघात जर आपण एलसीएम काढलं तर 20 येणार, कारण 10च्या टेबलमध्ये 20 आहे, हे पण कॅन्सल होणार, राहिलं काय फक्त एकटा 20. ओके, अशा प्रकारे आपण एलसीएम काढलेला आहे. तर पहिले एलसीएम लिहून घेऊ, इथं 20, बरोबर आहे. आणि इथं काय करू, आता इथं बघा अंशमध्ये काय करायचं आहे, एक एक न भागायचं आहे. 10च्या टेबलमध्ये 20 2 नंबरला करा, अधिक भरते. पहिला नळ बघा इथं 10 तासात भरते म्हणून बेरीज करायचं. दुसरा नळ पण 10 तासात भरते, 10 आणि 2 20 होतात. पण तिसऱ्यामध्ये 20 तासात रिकामी करते. रिकामी म्हणजे काय, वजाबाकी करायचं. इथं वजा करा आणि 20च्या टेबलमध्ये 20 किती नंबरला, 1 नंबरला आहे, बरोबर आहे. आता बघा 2 आणि 2 किती होतं, 4, 4 मधून 1 गेला 3 राहते. इथं 3 लिहायचं आणि छेदामध्ये हे 20 आले. आता याला सॉल्व करायचं आहे. तर बघा याला व्यस्त करा, 20 भागिले 3, बरोबर आहे. आता बघा 3 सख 18, भाग दिले की बघा 3 1 3, 3 सख 18, उरले किती 2 आणि छेदामध्ये ज्याला भागितलं तिथं 3, म्हणजे 6 तास युक्त पूर्णांक 2/3 मध्ये काय होणार, ती टाकी भरेल. तो ऑप्शन नंबर याचा काय असणार मित्रांनो, डी असणार या ठिकाणी. ओके, तर बघूया समोरचा प्रश्न. या ठिकाणी बघा, समान व्यासाचा 4 नळांनी एक पाण्याची टाकी 9 तासात पूर्ण भरेल. जर त्यापैकी फक्त 3 नळ सुरू ठेवले तर म्हणजे टाकी किती वेळात भरेल, हा प्रश्न आहे. मग काय करायचं बघा, याला आपण पहिले काय करायचं, किती आहे तर समान व्यासाचे 4 नळ, मग 4 लिहायचं. ओके, तर बघा इथं थोडा मी पेन यूज करतो. तर बघा समान व्यासाचे किती 4 नळ आहेत, गुणिले करायचं आणि ती एक पाण्याची टाकी किती तासात भरते, 9 तासात. 9 लिहायची इथं आणि छेदामध्ये काय करायचं आहे की त्यापैकी 3 नळ सुरू ठेवले. आता याच्यामधून बरोबर, या 4 नळामधून 3 नळ सुरू ठेवले, मग 3 कुठे लिहायचं, याच्या छेदामध्ये लिहायचं इथं. ठीक आहे. आता याला भाग द्यायचं बघा की 9 चौक 36 होतात, 36 भागिले 3 करायचं, याला भाग द्यायचं, 3 1 3, बरोबर आहे. उरले परत बघा 3 1 3, उरलं काहीच नाही आहे, 3 2 6, म्हणजे किती वेळात भरेल, 12 तासात भरेल. जो ऑप्शन नंबर याचं ए असणार या ठिकाणी. ओके, तर बघूया समोरचा प्रश्न आहे. बघा सेम तसाच प्रश्न आहे, लास्ट आहे बघा या व्हिडिओमधला. समान व्यासाचा 5 नळांनी एक पाण्याची टाकी 20 तासात पूर्ण भरेल. जर त्यापैकी फक्त 4 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल. तर बघा 5 नळ आहेत समान, बरोबर आहे, समान व्यासाचे 5 नळ आहेत, म्हणून काय करायचं, इथं 5 लिहायचं आणि गुणिले करायचं. किती एक टाकी किती 20 तासात भरते, इथं 20 लिहायचं आणि छेदामध्ये या 5 मधून किती फक्त 4 नळ सुरू ठेवले, बरोबर आहे. तर आता सॉल्व करायचं आहे. तर बघा सॉल्व बघा करूया आपण की बघा 4 1 4, 4 5 20, तर काय 5 गुणिले 5 किती राहतात 25, म्हणजे किती 25 तासात काय करणार, ती टाकी भरणार. जो ऑप्शन नंबर याचं काय असणार आहे, सी असणार आहे. तर बघा या व्हिडिओमध्ये आपण टोटल प्रश्न 10 बघितले, अत्यंत महत्त्वाचे आहेत, आगामी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कसं वाटलं व्हिडिओ तुम्ही सांगायचं आहे कमेंटमध्ये आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आपल्या चॅनलला. तोपर्यंत मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचे टाईप बघून समोरचे प्रश्न घेऊन येणार आहोत. तोपर्यंत व्यवस्थित बघायचे व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.